दर्शक हो, आता पाहणार आहोत एक विशेष बातमी। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं सोलापुरामध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजा सरवदे यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोटारसायकल रॅली काढून जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर धरणे आंदोलन करून आपल्या विविध मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यात आलं। बुद्धगया येथील महाबोधी महाविहार अतिक्रमण मुक्त करण्यात यावं। बुद्धगया येथील महाबोधी महाविहार 1949 व्यवस्थापन ऍक्ट मध्ये तात्काळ दुरुस्ती करून महाबोधी महाविहाराचं संपूर्ण व्यवस्थापन हे बौद्धांच्या हाती देण्यात यावं। बुद्धगया महाबोधी महाविहार येथे सुरू करण्यात आलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनातील सर्व मागण्या त्वरित मंजूर करण्यात याव्यात। या मागण्या आंदोलनाद्वारे करण्यात आल्यात अशी मागणी आंदोलकांनी केली। यावेळी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचं लक्ष वेधण्यात आलं। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय नामदार रामदासजी आठवले यांच्या अध्यक्षतेखाली आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष राजा सरवदे यांच्या उपस्थितीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वर्किंग कमिटीची बैठक 6 मार्च रोजी सह्याद्री अतिथीगृह मुंबई या ठिकाणी घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये बिहार राज्यातील महाबोधी बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळावं यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धरणे, निदर्शने आणि मोर्चाच्या माध्यमातून आंदोलन करण्याचे आदेश पक्षाने जाहीर केले। त्या अनुषंगाने या सोलापूर शहरामध्ये शहर कार्यकारिणीच्या वतीनं या ठिकाणी बिहार राज्यातील बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळावं या मागणीसाठी आज धरणे आंदोलनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। वास्तविक पाहता देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झालेले, परंतु या 75 वर्षामध्ये 1949 साली झालेला जो कायदा आहे बिहार सरकारने केलेला, की बिहार सरकारनं कायदा असा केलेला आहे की बुद्धगया येथील महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात न देता बौद्ध समाजाचे 4 भंतेजी आणि हिंदू समाजाचे 4 महंत असे 8 लोक आणि एक बुद्धगया या ठिकाणचा जिल्हाधिकारी हा कायमचा हिंदू असला पाहिजे अशा पद्धतीचा कायदा केल्यामुळे 5 विरुद्ध 4 लोकशाही माध्यमातून हे मंदिर आजही बौद्धांच्या ताब्यात नाहीत। ज्या पद्धतीने हिंदूची धार्मिक स्थळं हिंदूच्या ताब्यात आहेत, मुस्लिमांची धार्मिक स्थळं ही मुस्लिमांच्या ताब्यात आहेत, शीखांची धार्मिक स्थळं हे शीखांच्या ताब्यात आहेत, पारशी समाजाचे हे पारशी समाजाचे आहेत, परंतु बौद्धांचे धार्मिक स्थळ या स्थळावर आज अतिक्रमण ज्या पद्धतीने चालू आहे, आज जगातील 62 बौद्ध राष्ट्राकडून आर्थिक मदत या ठिकाणी मिळती, ती कुठं जाती याचाही विचार करणं गरजेचं आहे आणि केवळ त्या निधीसाठीच हा कायदा बिहार सरकार बदलत नाहीत। जगामध्ये फिरत असताना भारताचे पंतप्रधान असतील, भारताचे राष्ट्रपती असतील, आम्ही गौतम बुद्धाच्या जन्मभूमीतून आलेलो आहोत, बुद्धाची शिकवण जगाला शांतीचा संदेश देणारी आहेत अशा पद्धतीची भाषणं करतात, परंतु वागायला मात्र या ठिकाणी ही धार्मिक स्थळं बौद्धांच्या ताब्यात देत नाहीत। जोपर्यंत हे धार्मिक स्थळं बौद्धांच्या ताब्यात मिळत नाहीत तोपर्यंत हा संघर्ष हे आंदोलन अटळ आहेत। लवकरात लवकर या संदर्भात निर्णय घ्यावा, अन्यथा रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं संपूर्ण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल याची सर्वांनी या ठिकाणी नोंद घ्यावी। धन्यवाद। या प्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष केडी कांबळे, शहराध्यक्ष अतुल नागटिळक, राजेश उबाळे, रवी गायकवाड, श्याम धुरी, अविनाश मडीखांबे, लक्ष्मण रणदिवे, सुग्रीव जेटीथोर, अरुण भालेराव, सुशील सरवदे, शिवम सोनकांबळे, राजा दावणे, शिवानंद उबाळे, पवन थोरात, समीर नदाफ यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।